मध्ये नाही तर बरेच त्या ठिकाणी फॅक्टर आहेत. महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर अनेक मातब्बर नेते आणि महाविकास आघाडीला जे सर्वसामान्य मायबाप जनताच त्या ठिकाणी बोलत होती तसं कुठं त्या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही. यामध्ये वरच्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे तपासणी असेल किंवा आत्मपरीक्षण असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते चालू आहेत ते समोर येतील. परंतु हा प्रकार इथं जरी वाटत असला तरी आज पोटनिवडणुकीच्या पेक्षा सुद्धा 11,000चं मतदान त्या ठिकाणी मला आशीर्वाद रूपी वाढलेलं आहे. त्यामुळं जरी काही त्या दरम्यान चुका असतील काही असतील तर ते दुरुस्त करून इथून पुढच्या काळात मग ती नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आमच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतला विधानसभेच्या पेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं जे माझ्या पाठीशी इथला तो प्रमुख त्या भागातला बूथवरचा वार्डातला प्रमुख सोबत राहिला आहे त्याच्यावेळी मी सोबत राहणं, माझं कुटुंब त्या ठिकाणी सोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच ताकदीनं मी त्यांच्यासोबत राहून नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. 2009च्या वेळची त्यावेळी ते आम्ही आव्हान आणि विनंती केली होती त्यावेळची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती, आत्ताचीही आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर 2009ला आदरणीय भारतमानांना 1,06,000 त्या ठिकाणी मतदान पडलं होतं. आज 1,16,833 त्या ठिकाणी मतदान पडलंय. थोड्या मतानं माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला. पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी, प्रमुखांनी 3.5 पावणे 4 वर्ष काय भोगलंय, अनुभवलंय हे दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि काल निकाल लागलाय. आजपासून पुढची 5 वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताटमानेनं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी लढलोय. परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी 3.5 पावणे 4 वर्ष भोगलंय. पुढची 5 वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून ही त्या ठिकाणी दिसून येईल. आणि ही त्यांनी सुद्धा त्यांच्या अंतःकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल. भालके आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद देलेला आहे. मी उद्याही, आजही आणि उद्याही नगरपालिका असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्या सोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढं राहून लढलेत त्यांच्यासोबत राहणं ही माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. ते मी त्या ठिकाणी पार पाडेल. मी कुठेही अंतर किंवा किंचितभर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्यायला. विठ्ठलचा चेअरमन आमदार झाला, तोच आमदार आता विठ्ठल परिवाराचा नेता आहे असं सांगत अभिजित पाटलांनी काल दंड ठोपटले. नगरपालिकेला आम्ही विठ्ठल परिवार मैदानात उतरणार असं सांगितलं. काय सांगलं? मी काय बोलले त्या ठिकाणी मला माहीत नाही. त्या बाबतीत त्यांचं वैयक्तिकमध्ये त्यांचं असू शकतं. परिवार म्हणून काही घटक आहेत त्या ठिकाणी मतदार बंधू म्हणून या शहरातल्या सगळ्या प्रमुखांशी मग आजी माझे नगरसेवक असतील, वडीलधारी असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील यांच्याशी चर्चा करूनच उद्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोण नेता काय बोलला हे मी त्या ठिकाणी बघितलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्याच्यावर मी त्या ठिकाणी भाष्य करू इच्छित नाही. माझ्यासोबतच्या लोकांना विश्वासात घेऊन मी त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुका पार पाडणार. नगरपालिका निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि शहरात सध्याचे काही प्रॉब्लेम आहेत, प्रश्न आहेत. 3 वर्ष झाले नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाहीत. तर ह्या संदर्भात काय आपली आघाडी काय आवाज उठवणार आहे का? आवाज प्रचंड म्हणजे प्रश्न आहे शहरात, झोपडपट्टीपासून रस्त्यापर्यंत आणि एकही बाग नीटनेटकी नाही शहरात. सगळी वाईट अवस्थाने विरोधक म्हणून तुम्ही सगळे शांत 3 वर्ष झाले. तर आता इथनं पुढचं काय भूमिका आहे? शहरातल्या चुकीच्या पद्धतीमुळं सर्वसामान्य नागरिकाला प्रचंड त्या ठिकाणी त्रास होतोय. वाढती पाणीपट्टी असेल, वाढते त्या ठिकाणी घरपट्टी. ज्यावेळी घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या विरोधात आम्ही सगळे प्रमुख शिवूंना जाऊन त्या ठिकाणी भेटून निवेदनं देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे. धुळीचं साम्राज्य आहे, पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळत नाही, गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत. हा प्रकार फक्त आणि फक्त गेले 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कोणी नसल्यामुळं आज सर्वसामान्याला नाहक त्रास त्या दरम्यान होतोय. आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या भागातले बसून कारण 1-1.5 महिन्यात कधी नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात.
या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे. आणि जशी 2011ला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरती सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील, सुशोभीकरण असेल, रस्ते असतील, अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त 2.5 वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पार पाडली. तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे. आणि आज जी शहरातली दयनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी वेळोवेळी निदर्शनास आणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेला सामोरं जाणार. पूर शहराची जर परिस्थिती बघितली, मताची आकडेवारी बघितली तर थोड्या म्हणजे बरोबरीत आणि थोड्याफार मताने त्या ठिकाणी आम्ही शहरात पाठीमागे आहे. ज्यावेळी पुढे जाऊन आमच्या सोबतच्या प्रमुख पदाधिकारी, आजीबाजी नगरसेवक असतील, वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन त्यासाठी जिथं काही पाठीमागं पुढं करावं लागत असेल तर ती करायची भूमिका आजही आमची आहे. त्यामध्ये मनामध्ये सोडाची, द्वेषाची आणि चुकीची भावना ना काल होती, ना आज आहे, ना पुढच्या काळात त्या ठिकाणी. आणि म्हणून मुळातच या पराभवाची जबाबदारी कुणावरती आणि कुणाच्या वरती नाव न घेता उमेदवार या नात्यानं मी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारतोय. म्हणून पुढं जिथं काही पुढं मागे सरकावं लागत असेल तर आम्ही जरूर त्या ठिकाणी मी स्वतः माझ्यासोबतचे प्रमुख त्या ठिकाणी सरकतील. आणि आमच्या सोबतच्या अनेक सहकाऱ्यांना भविष्य काळात काम करायची संधी मिळायसाठी माझ्यासाठी जितका प्रयत्न त्या ठिकाणी मी केला नाही त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं मी प्रयत्न करीन. एवढंच हे आपल्या निमित्तानं विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांनी इकडल्या भागात अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मदत केल्याची दिसतं ग्राउंड लेवलला, आणि त्या भागात आपल्या कार्यकर्त्यांनी अभिजित पाटलांना मदत केली असं कार्यकर्त्यांमध्ये दिसते. पण तुमच्यामध्ये नेत्यामध्ये मतभेद आहेत, तर पुढच्या काळात तुमचे मतभेद काय दूर करून एकत्र येण्याची काय शक्यता आहे? तसं कालच्या लेवलला कार्यकर्त्यांनी त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला होता. ते स्वतः त्यांच्या निवडणुकीमध्ये होते, मी माझ्या स्वतः त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो. त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणं किंवा कुठले हे करणं त्यांनाही त्या ठिकाणी जमलं नाही, आम्हालाही त्या दरम्यान जमलं नाही. कार्यकर्त्यांनी गाव लेवलच्या परिस्थितीनं, प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला. पुढच्या काळात ज्या ज्या परिस्थितीला सामना करावा लागेल, वडीलधारी जे प्रमुख सांगतील, कारण 2009ला पहिल्यांदा आदरणीय भारत नानांनी विजय संपादन केल्यानंतर 11च्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवारामध्ये मतभेद असताना देखील एकसकट ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली होती. त्या भूमिकेतून वडीलधाऱ्याशी, प्रमुखाशी चर्चा करूनच मी त्या ठिकाणी निर्णय घेईन. मी एकटा कोणताही निर्णय ना कधी आजपर्यंत मी घेतला आहे, ना इथून पुढच्या काळात देखील कधी त्या ठिकाणी घेण्यासाठी नाही. प्रमुख जे सांगतील त्या पद्धतीनं इथून पुढच्या काळात निर्णय घेईन. जो झालेला निकाल आहे तो त्या ठिकाणी मान्य करतो. पण ज्या मायबाप जनतेने जीवापाड तळहाताच्या फोडाप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीत जोपासलंय त्यांना वाऱ्यावरती, एकट्यावरती पडू देणार नाही. भारत नानांची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो. त्यांच्यावरती ज्यावेळी अडचण येईल, संकट येईल, भगीरथला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी काम, संस्था किंवा व्याप नाही. गोरगरिबांच्या जनसेवेचाच त्या ठिकाणी भगीरथ असतील, भगीरथची पत्नी असेल किंवा कुटुंब त्यांच्या सुखदुःखासाठी लढेल. ज्यावेळी गोरगरिबांच्यावरती कोण अन्याय अत्याचार करण्यासाठी पुढे येईल त्यावेळी त्याला भिडण्यासाठी त्या गोरगरिबाच्या पुढं 2 पावलं आम्ही त्या ठिकाणी उभं राहू. एवढंच तुमच्या माध्यमातून इथल्या तमाम मायबाप जनतेला मी सांगतो, आव्हान आणि विनंती करतो. खचून जाऊ नका, धीर त्या ठिकाणी सोडू नका. मी आज पराभवानं मला कितीतरी सर्वसामान्य मायबाप जनतेने रडून त्यांच्या भावना माझ्या पुढं कालपासून व्यक्त केलेल्या आहेत, पण मी खचलो नाही. मी भारत नानांचा त्या ठिकाणी बछडा आहे. मी हर त्या ठिकाणी पराभवाला किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे. हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही. मी तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्यासोबत राहील. या कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं. तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला असता? तुम्हाला माता भगिनीला साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं? तुम्ही जर एवढं रिचेबल असता तर 2 महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली त्याचा पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते? इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे. मी लढलो, स्वाभिमानानं लढलो, ताटमानेनं लढलो, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो. आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे, नॉट रिचेबल आहे
रिचेबल राहून त्या ठिकाणी काय देव लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही. हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधी माझं कुटुंब मी कधी वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही. मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलोय. मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती, शेतकऱ्यांची बिलं, त्या दरम्यानच्या कामगारांच्या पगारी, या अडचणीच्या काळात मी मुंबईमधल्या अनेक मंत्र्यांचे आणि प्रमुख नेत्यांचे उंबरे झिजवत असताना मी जरी इथं उपस्थित नसलो तरी माझी पत्नी, माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिला, सुखदुःखात सहभागी होत राहिला. आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जनतेला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही ना. इथल्या मायबाप जनतेने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही. मी लढणार, माझ्या लोकांच्यासाठी लढणार. त्यामुळं कोणी आरोप करतंय, कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप करतंय, अरे तुम्ही ज्या 3.5-4 वर्षात ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला, तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही, ते तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे? पैशाच्या जीवावर जरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढची 5 वर्ष भोगावी लागणार आहेत, हे त्यांनी त्या ठिकाणी मनाची तयारी करून ठेवावी. हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल. मायबाप जनतेने ओळखलं होतं कोण का उभं राहिलंय, कशासाठी त्या ठिकाणी उभं राहिलंय. मुळात तो प्रकारच चुकीचा होता. फक्त पायात पाय घालणं आणि अडचणी आणण्यासाठी केलेला तो जाणून बुजून प्रकार होता. आणि त्यामध्ये मला अतिशय त्या ठिकाणी सांगायलाही वाटतंय की अनेक नेते मंडळी त्यामध्ये सहभागी होते. का तर फक्त अडचणीत आणायचं. आणि काही लोकांनी जे त्या ठिकाणी मी सांगितलं की या 2 तालुक्यामध्ये काही उचल गँग, पाकिटमार गँग झाले होत्या, ज्यांनी आजपर्यंत तुमच्या माध्यमातून ऐकलं असेल एकाकडनं उचलली जाते, पण काही लोकांनी आणि काही नेत्यांनी दोन्हीकडून उचलण्याचं काम आणि प्रकार त्या ठिकाणी झाला होता. या लोकांनी ओळखलं होतं आणि म्हणून तरी पण अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकार केले. पण मायबाप जनतेने तो डाव त्या ठिकाणी आणून पाडण्याचं काम केलं. आणि त्या दरम्यान अत्यल्प पडलेली मतं ही तुमची प्रवृत्ती, तुमचं वागणं, याला दिलेली चपराक त्या ठिकाणी या मतदानाच्या आकडेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून डबल इसार घेतलेल्या लोकांना इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीने लोकांच्याकडून चपराक त्या दरम्यान मिळेल हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास.